भ्रष्टाचारी मंत्र्यांना हटवेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार उद्धव ठाकरेंचा निर्धार। कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार पे चर्चा करण्याच्या सूचना। मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं जन आक्रोश आंदोलन। मुंबईत बनियन आणि लुंगी घालून सोबतच बनावट पैसे घेऊन आंदोलक सहभागी, तर नागपूरमध्ये पत्ते खेळून निषेध। निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये दिल्लीमधील इंडिया आघाडीचा मोर्चा अडवला। राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊतांसह ताब्यात घेतलेल्या अनेक खासदारांना सोडलं। निवडणूक आयोगाला भेटायला जातानाही पोलिसांनी अडवून अटक केली। राहुल गांधी यांचा आरोप, खरी मतदार यादी आयोगानं द्यावी अशी एकजूट झालेल्या विरोधकांची मागणी। राज ठाकरेंविरुद्धच्या याचिकेवरती सुनावणीला सुप्रीम कोर्टाचा नकार। याचिका प्रचार आणि प्रसिद्धीसाठी असल्याचा ठपका। राज ठाकरे अमराठी लोकांच्या विरुद्ध द्वेष पसरवत असल्याचा केला होता आरोप। महादेवी हत्तीणीवरची सुनावणी गुरुवारपर्यंत लांबणीवर। महादेवीला वनतारामध्ये जबरदस्तीनं नेलं, मठाकडून युक्तिवाद, तर गुरुवारी ऐकून घेऊ सुप्रीम कोर्टाचं उत्तर। कबूतरखान्याच्या संबंधी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। हायकोर्टाच्या आदेशामध्ये दुरुस्ती हवी आहे, तर तिथेच जाण्याचे निर्देश। जैन मुनींच्या वक्तव्यासोबत सहमत नाही, मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। दादरमधल्या कबूतरखान्यांवरून गरज पडल्यास शस्त्र हाती घेऊ, जैन मुनींची आक्रमक भाषा। राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या बदनामीच्या प्रकरणी मेधा पाटकर सुप्रीम कोर्टातही दोषी। 5 महिन्यांचा कारावास भोगावा लागणार, 1 लाखाचा दंड मात्र रद्द। आणि दिल्लीमधली सारी भटकी कुत्री दिल्लीच्या बाहेर घालवा, सुप्रीम कोर्टाचे दिल्ली सरकार आणि 2 मनपांना आदेश। भटकी कुत्री हटवताना आडवे येणाऱ्यांवरती कठोर कारवाईचेही आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।